वन कार्यालय खुले, पंखे सुरू आणि खुर्च्या खाली, कर्मचारी गायब। हे चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील आहे। जिल्ह्यात वनजीवन मानव संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे। त्यात वन्यजीव शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे। वन्यजीव शेतपिकांकडे येणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। गोंडपिंपरी तालुक्यात सोमनपल्ली गावात रानडुकरांचा हैदोस सुरूच आहे। घरात शिरून रानडुकराने हल्ला केला, यात रामदास मडावी गंभीररीत्या जखमी झाला, तर संतोष दुर्गे याचा अर्धा एकर शेतातील कपाशी डुकराने फस्त केले। हे दोघेही शनिवारला 11:30 वाजता धाबा येथील मध्यचांदा वन विभागाच्या कार्यालयात अर्ज देण्याकरिता आले होते। मात्र कार्यालयात केवळ नाना एलमुले नावाचा वनमजूर होता। येथील वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर येथून ये-जा करतात, वनपाल कोठारी येथून, तर वनरक्षक बाहेरगावून ये-जा करतात। त्यामुळे ते कधीच कार्यालयात वेळेवर हजर होत नाही। त्याचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे। शुक्रवार आणि शनिवार कार्यालयात एकही कर्मचारी हजर नव्हता, असा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। खबर महाराष्ट्र न्यूजकरिता गोंडपिंपरी चंद्रपूर। गोंडपिंपरी तालुक्यामध्ये धाबा फॉरेस्ट रेंज अंतर्गत येत असणाऱ्या सोमनपल्ली या गावामध्ये मागील अनेक दिवसापासून रानडुकरांनी हैदोस घातलेला आहे। शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांच्यावर हल्ला करत आहेत, त्यांच्या शेतीत जाऊन शेतीचं नुकसान करत आहेत, शेती उद्ध्वस्त करत आहेत। आणि अशी परिस्थिती असताना आज माझ्यासोबत सोमनपल्ली येथे काही गावकरी व शेतकरी जेव्हा धाबा वन क्षेत्र कार्यालयामध्ये आले, तर आम्हाला इतका मोठा धक्का बसलेला आहे की कार्यालयामध्ये केवळ एक वनमजूर सोडला तर पूर्ण कार्यालय रिकामा आहे। RFO साहेब नाही, RO साहेब नाही, त्याच्या खाली गार्ड नाही, कोणीच हजर नाही। आणि जेव्हा आम्ही बोबडे साहेब जे RFO आहे त्यांना फोन लावला तर त्यांचा फोन लागत नाही आहे। RO साहेब जे आहे त्यांचा फोन स्विच ऑफ आहे आणि वनरक्षक सुट्टी काढून कुठल्या तरी कामाने गेले आहे। आणि मोठा धक्का तर या बाबतीचा आहे की धाबा रेंजचे RFO साहेब चंद्रपूरला राहतात आणि RO साहेब जे आहे गेडाम साहेब ते बल्लारपूरला राहतात। म्हणजे स्थानिक इथे एकही अधिकारी कर्मचारी राहत नाही। त्यामुळे इथल्या क्षेत्रातल्या कास्तकारांना व गावकऱ्यांना वन विभागाकडून न्याय मिळणे हे फार अनपेक्षित आहे, फार कठीण आहे। माझी माननीय सुधीर भाऊंना विनंती आहे की तुमच्या कार्यालयावरती असलेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा आणि आपल्या लोकांना न्याय मिळवून द्या।